श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी, त्यामुळे सकाळी लवकर उठून देवपूजा करायला घेतली. सगळ्यात आधी जिथे देवपूजा करायची आहे तिथे फरशी स्वच्छ पुसून घेतली. त्यानंतर मग चौरंग सुद्धा चांगला पुसून घेतला. त्यानंतर मग सगळ्यात आधी गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतला. कारण देवपूजेला जे काही साहित्य लागणार होतं ना, त्याची सगळी तयारी मी आदल्या दिवशीच करून घेतली होती. कारण सकाळी 5:30 वाजल्यापासून मी देवपूजेला सुरुवात केली होती आणि पंचामृत सुद्धा सकाळीच करून घेतलं होतं. श्री शिवाष्टोत्र नामावली म्हणत म्हणत मग शिवलिंगावर अभिषेक करून घेतला. पहिलं श्रावणी सोमवारपासून मी आता 16 सोमवारच्या व्रताला सुद्धा सुरुवात केलेली आहे. छान अशी अगरबत्ती लावली, धूप सुद्धा लावून घेतलं, तुपाचा दिवा सुद्धा लावला होता. त्यानंतर मी सगळी देवपूजा झाल्यावरती श्री शिवलीलामृतातील 11 अध्यायाचं वाचन केलं. कारण हे अगोदरच माझ्याकडे होतं. माझ्या आदेशा म्हणजे मुलाच्या जन्माच्या अगोदर सुद्धा मी ही सेवा केली होती ना, वाचन केलं होतं. त्यावेळेस मला खूप छान अनुभव आला होता. त्यामुळे मी पुन्हा चालू केला आहे. सगळी देवपूजा होईपर्यंत मला 7:30 वाजले. त्यानंतर मग मुलांचा उठायचा टाइम सुद्धा झालाच होता. त्यानंतर मग शाळेची तयारी आणि बाकीची घरातील कामं. जवळच्या शिव मंदिरामध्ये सुद्धा दर्शनासाठी गेले होते. जाताना सोबत बेलपत्र आणि फुलं सुद्धा नेली होती. 16 सोमवारच्या व्रताची पोथी सुद्धा मला घ्यायची होती. येताना मी ती घेऊन आले आणि संध्याकाळच्या वेळी म्हणजे प्रदोष काळामध्ये मी त्याचं वाचन केलं, नैवेद्य दाखवला आणि मग आरती वगैरे केली. तुम्ही सुद्धा 16 सोमवारच्या व्रताला सुरुवात केली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.